विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 22 जानेवारी. आजच्या दिवसापर्यंतच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओत एकूण 10 प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. तो जो प्रश्न आहे तो या 10 प्रश्नांपैकीच एक असणार आहे. त्यामुळे अगदी लक्ष देऊन आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? 16 जानेवारी, 14 जानेवारी, 18 जानेवारी की 20 जानेवारी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, 16 जानेवारी. लक्षात घ्या, ज्यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2012मध्ये केली होती. हा दिवस भारतातील स्टार्टअप्सची प्रगती, उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा होतो. पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने आपल्या लॉजिस्टिक इकोसिस्टीमचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म सुरू केले? एम, डीएम, अमर की लॉन्च? तर याचं राईट आन्सर आहे DIME. याचा जो फुल फॉर्म आहे तो सुरुवातीला बघून घ्या. तर तो आहे डेपोर्ट इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन. त्यांच्या लॉजिस्टिक इकोसिस्टीमचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी हा डेव्हलप करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, डॉन बॉस्को विद्यापीठ कोणत्या उपग्रह मोहिमेचे प्रक्षेपण आसाम करणार आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, लचित-1. यानंतर पुढील प्रश्न, इंडो तिबेटी सीमा पोलिसांचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राजकुमार गोयल, नितीन नवीन, गणेश चव्हाण की सुरजीत सिंग कपूर? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, सुरजीत सिंग कपूर. यानंतर पुढील प्रश्न, बामनवास कंकर कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? राजस्थान, गुजरात, आसाम की महाराष्ट्र? तर बामनवास कंकर ही विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्यातील ग्रामपंचायत आहे. वैशिष्ट्य काय आहे की ही राज्याची पहिली पूर्णपणे सेंद्रिय प्रमाणित ग्रामपंचायत आहे जिथे रासायनिक निविष्ठांचा वापर थांबवण्यात आला आहे. उद्देश काय आहे तर मातीची सुपीकता राखणे, भूजल प्रदूषण टाळणे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणी लॉन्च केली? SBI बँक, त्रिपुरा ग्रामीण बँक, HDFC बँक की यापैकी नाही? तर भारतातील पहिली जी सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन आहे ती त्रिपुरा ग्रामीण बँकेने विकसित केली आहे किंवा लॉन्च केली आहे. पुढील प्रश्न, दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला? भवानी देवी, अक्षय कुमार, पवन कल्याण की मेरी कॉम? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, पवन कल्याण. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय AI उपलब्ध करून देण्यासाठी पीपल्स फर्स्ट AI प्लॅटफॉर्म कोण सुरू करणार आहे? TCS, BSNL, एअरटेल की जिओ? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जिओ. लक्षात घ्या, जानेवारी 2026मध्ये व्हायब्रेट गुजरात प्रादेशिक परिषदेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती. केवळ उद्योग आणि उच्चभ्रू लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी AI परवडणारे, सुलभ आणि समावेशक बनवणे हे प्राथमिक ध्येय आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे? मेघालय, मणिपूर, पश्चिम बंगाल की नागालँड? तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची कॅपिटल आहे कोलकाता आणि मुख्यमंत्री जे आहेत त्या आहेत ममता बॅनर्जी. पुढील प्रश्न, भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ की राजस्थान? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. लक्षात घ्या, येथे सर्व न्यायालये पूर्णपणे डिजिटल पद्धतीने चालतात ज्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे आणि खर्चही कमी झाला आहे. यानंतर आता कालची व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मनोज कुमार गुप्ता. कोणत्या व्याघ्र प्रकल्पात घरातील वाघांची गणना करण्यासाठी M-Strips ॲप वापरले जात आहे? अनमलई व्याघ्र प्रकल्प. यानंतर पुढे, खालीलपैकी कोणत्या देशात विल फॉर पीस 2026 लष्करी सराव आयोजित केला? दक्षिण आफ्रिका. मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल शस्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली? DRDO. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला अलीकडे GI टॅग देण्यात आला? आंध्र प्रदेश. नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? विवेक भीमनवार.
11 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान भारतातील राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची कोणती आवृत्ती पाळण्यात आली? 37वी आवृत्ती. नेक्स्ट, कोणत्या शहरात 28व्या राष्ट्रीय राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन करणार आहे? नवी दिल्ली. 2026च्या महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेणारी दिल्ली कॅपिटलची खेळाडू कोण? नंदिनी शर्मा. माउंट अकोंगुआ कोणत्या देशात आहे, ज्यावर भारतीय गिर्यारोहक अरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केली? उत्तर आहे अर्जेंटिना. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? 16 जानेवारी, 14 जानेवारी, 18 जानेवारी की 20 जानेवारी? जे विद्यार्थ्यांनी आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं, तर नक्की खाली कमेंट करा. तसेच आपल्याला जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे वन लाईनर चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. 1433 पेजेस आहे, याची झेरॉक्स देखील काढू शकता. 93 56 25 60 34 या क्रमांकावर पेमेंट करून या क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली हाय बटन आहे त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत शेअर करेल. थँक्यू.